नमस्कार. पुन्हा एकदा रायझिंग नागपूर या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना आपल्या कार्यक्रमाच्या पहिल्या परिसंवादाला आपण हात घालतोय आणि अर्थात त्यासाठी आपल्यासोबत आहेत NITचे सभापती आणि NMRDAचे कमिशनर संजय मीना सर. आपलं खूप खूप स्वागत सर. थँक्यू. चला, ही फार मोठी गोष्ट आहे की नागपूरवरती राज्यातल्या सगळ्याच लोकांचं लक्ष असतं, कारण नागपूर हे राज्याचे मुख्यमंत्री यांचा मतदारसंघ तर आहेच, पण केंद्रीय मंत्र्यांचा देखील हा मतदारसंघ आहे. त्यामुळे उपराजधानी आपण बघायला गेलं तर चकाचक होताना दिसते, विकास या शहराचा होताना दिसतोय. पूर्वी बारामतीचं उदाहरण दिलं जायचं, आता त्याबरोबरीने चला आमचं शहर देखील नागपूरसारखं व्हायला हवं, सुनियोजित पद्धतीने व्हायला हवं, अशी देखील उदाहरणं आज दिली जात आहेत. थेट पहिला प्रश्न जो आहे तो मी ऐस पैसे अर्थाने विचारतो आपल्याला की दुहेरी भूमिकेत आपण काम करताय, येणाऱ्या 10 वर्षाच्या पुढल्या नागपूरकडे आपण कसं बघता? आपण पहिल्यांदा बघितला तो नागपूरमध्ये जे प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीज आहे कोणकोणती आहे त्यांचा आपण उल्लेख करू. पहिला आपला नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आपलं सिटी हद्दमध्ये काम करत आहे आणि त्याच्या पेरिफरलमध्ये आपला NIT आहे, जिथून आपले गुंठेवारीचे जे लेआउट्स आहे ते NIT डेव्हलप करत आहे. नंतर त्याचे बाहेर जाऊन आपण NMRDAची सुरुवात केली 2018 मध्ये आणि आज जवळपास 3,500 स्क्वेअर किलोमीटरचे एरिया NMRDA मध्ये आहे आणि त्यांची प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी NMRDA कडून आहे. चौथा, आपले जे वेगळे वेगळे नगरपंचायत एरियाज आहे उथून प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी आपले नगरपंचायत आहे आणि त्यांच्या पलीकडे हे सगळे ग्रामपंचायत जे आहे ते सुद्धा आपले प्लॅनिंग डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे. आता जे भूमिका आपण मांडणार आणि पुढच्या 10 वर्षमध्ये आपण काय काय करू शकत, आतापर्यंत आपले जे जनताचे राहिवास जे इलाके आहे ते मॅक्झिमम आपल्या NMC एरियामध्ये आहे आणि पुढचे 10 वर्षमध्ये आपण बघणार की आता NMRDA मध्येही आपण जाणार. आता 15 मिनिट पासून म्हणजे आपला जर एअरपोर्ट क्रॉस झाला त्याच्या नंतर किंवा आपला जो आउटर रिंग रोड आहे त्याच्या नंतर आपला सगळा NMRDA एरिया आहे. NMRDA मध्ये काय प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट करायची आहे फॉर टेकिंग अप व्हेरियस प्रोजेक्ट्स ते आपला आज पासून आपण सुरुवात केलेली आहे. उथून काय काय प्रोजेक्ट्स करायचे आहे. पहिल्यांदा आपला जे आहे ते आहे की आपल्याला बेसिक अम्युनिटीज आपण देतोय. आपला रोड इन्फ्रास्ट्रक्चर असेल, STP असेल, आपला स्टॉर्म ड्रेन असेल, आपले ड्रिंकिंग वॉटर असेल, आपले लाईट्स असेल, त्यावर आपला वर आहे. जर बेसिक अम्युनिटीज दिली तर रहिवासी इलाक्यामध्ये आपल्याला खूप वाव मिळेल. नंतर द सेकंड इज द प्रोजेक्ट्स. काय मोठे मोठे प्रोजेक्ट जसे MMRDA करत आहे तसेही NMRDA मध्ये आपण सुरुवात करण्याची इच्छा ठेवतो. तर पहिल्यांदा आपला NMRDAचे ऑफिस आतापर्यंत नाही झालेला आहे, आपण फक्त NITचे ऑफिस वापरत आहे. तो पहिला प्रोजेक्ट जे आपण करत आहे ते NMRDAचे ऑफिस करत आहे मिहानच्या नंतर. द सेकंड इज द प्लॅनिंग इज गोइंग ऑन फॉर वन मोर रिंग रोड. आपला जे रिंग रोड आहे आता खूप गर्दी झालेली आहे त्यामध्ये आणि हेवी व्हेकल्स वगैरे खूप झालेले आहे. तर आपले जे मॅक्झिमम लोक आहे ते 2 व्हीलर्स वापरतात. तर उथून जाऊन आणि ते एक सेफ्टी जे क्लॉज राहते बिकॉज ऑफ हेवी व्हेकल्स ते डिस्ट्रॉय होते. त्याच्यामुळे आपण करतोय की आपण एक नवीन रिंग रोडची स्थापना केली तर हे सगळे जे हेवी व्हेकल्स आहे ते उथून जाणार आणि आपला जे एरिया आहे ते मोकळा होणार. म्हणजे नागपूरमध्ये याचा काही संबंधच नाही हेवी व्हेकल्सचा. नागपूर आता वाढतोय. बरोबर. आपल्याला जे प्लॅनिंग करायची आहे आता पुढचे 10 वर्ष 20 वर्षाची, बिकॉज आता अगर रिंग रोड आपण पूर्वीची बघितली आउटर रिंग रोड ते प्रोजेक्ट 93 मध्ये सुरुवात झालेली होती. आणि आज ते खतम होत आहे. ॲज इन इट इज गेटिंग एंडेड विद इन दिस इयर. तो किती वर्ष झाले त्यांना. आता जर आपण आज प्लॅनिंग केली त्याचे पुढचे आउटर रिंग रोडची तर हे जवळपास 10-15 वर्ष त्यांना सुद्धा लागेल. नेक्स्ट इज द व्हेरियस प्रोजेक्ट्स फॉर डेव्हलपमेंट. आपल्याकडे काय आहे आपण बघितलं की मुलं मुलीसाठी आपलं शिक्षण खूप चांगलं भेटतोय आपल्या नागपूरमध्ये, पण जे मोठी कंपनीज आपल्याला पाहिजे होती ते जॉब मार्केट जे पाहिजे होता ते आतापर्यंत कुठेतरी ते नाही आहे. त्याच्यामुळे आपण जे कमर्शियल स्पेसेस आहे त्यावर सुद्धा भर देतोय NMRDA मध्ये आणि आपण नवीन कमर्शियल स्पेसेस सुद्धा वाढवणार इन फ्युचर. तो त्याच्यासाठी सुद्धा आपला प्लॅनिंग सुरू झालेला आहे. द नेक्स्ट इज द कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे रिगार्डिंग द गुंठेवारी डेव्हलपमेंट.
अनऑथराइज लेआउटला आपण रेग्युलराइज करतो आणि उथून आपण सगळे एम्युनिटीज पुरवतो. त्यामध्ये आमच्या NITच्या असं मत आहे की आम्ही प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे. बर तर आम्ही प्लॅन अँड डेव्हलप करतो आणि बेसिक एम्युनिटीज देतो, पण मेंटेनन्सची आमच्याकडे ते पॉवर नाही आहे. तर आमचं हे मत आहे की जिथे गुंठेवारी डेव्हलपमेंटमध्ये जे लेआउट आहे वन टाइम त्यांचे एम्युनिटीज पुरवू आणि आपण NMCला त्यांना हँडओव्हर करू. बरं. ते पुढचे 1-2 वर्षामध्ये आपण हे तयारी करणार. हे पुन्हा एकदा सांगा ना आपण, कारण हा फार जिव्हाळ्याचा विषय नागपूरकरांचा. नागपूरकर हल्ली या समस्येला तोंड देत आहेत, म्हणून मला असं वाटतं सर आपल्यासारख्या तरुण सनदी अधिकाऱ्याने हा प्रश्न सोडवला पाहिजे. पुन्हा एकदा सांगा काय करणार आहोत आपण. गुंठेवारी डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे काय, गुंठेवारी आपलं ग्रीन एरियामध्ये येतो ॲज अन ॲग्रिकल्चर झोनमध्ये. बरोबर. त्यांनी काही प्लॉट काढले पूर्वी 2021-20 पूर्वी, तर त्यांनी काही खरेदी आणि विक्री व्यवहार केला, पण ते रेग्युलराइज नाही झाले कारण ते लेआउट टाउन प्लॅनिंग कडून किंवा NIT कडून किंवा NMC कडून मंजूर नाही झालेले आहे. बरोबर. आज ते येतात आमच्याकडे की आम्हाला रेग्युलराइज करून द्या. फाईन इनफ, वी गेट देम रेग्युलराइज. पण काय आहे त्यामध्ये, रेग्युलराइज करण्याच्या नंतर आपल्याला जे बेसिक अम्युनिटीज त्यांना द्यावं लागेल, जसे आपले सांगितलं रोड, स्टॉर्म ड्रेन, STP, आपला ड्रिंकिंग वॉटर आणि स्ट्रीट लाईट्स. बिलकुल. हे जे 5 बाबीची गोष्ट आहे ते आपण कार्यक्रम ठरवतो आहे आणि एक एक करून प्रत्येक गुंठेवारी लेआउटला आपण एक एक करून डेव्हलप करून आणि NMCला हँडओव्हर करणं, तशी आमची प्लॅनिंग आहे. बिलकुल जोरदार टाळा झालं पाहिजेत. मला असं वाटतं हा फार महत्वाचा विषय नागपूरमधला. जे सुज्ञ नागपूरकर या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना माहिती आहे की या विषयाला घेऊन त्यांना प्रचंड चक्रा माराव्या लागतात, NIT मध्ये यावं लागतंय आणि त्यावरनं त्यांचे काही गैरसमज देखील NIT बद्दलची तयार झालेले आहेत. म्हणून मी पुढला प्रश्न त्याच अनुषंगाने मीना सर आपल्याला विचारतो की NITच्या बाबतीत जी चर्चा केली जाते त्याला मी काही ठराविक शब्द वापरत नाही या व्यासपीठावरती, पण त्यामध्ये अधिक पारदर्शकता आणि NIT लोकाभिमुख व्हावा, म्हणजे लोकांना ते आपलं असल्यासारखं वाटावं, या दृष्टीने आपण काय करणार आहात. ट्रान्सपरन्सी, लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी हे खूप मोठा मुद्दा राहिलेला आहे NIT मध्ये. तर त्यांच्यासाठी आपण जे आता पुढच्या 6 महिने किंवा 8 महिन्यामध्ये करणार, दॅट इज द डिजिटायझेशन ऑफ ऑल द रेकॉर्ड्स. बरं. आपण पहिला जे करतो आहे की गुंठेवारीमध्ये किती लेआउट आहे त्यांची आपण मोजणी करणार थ्रू रोवर्स, त्यांना GIS मॅपिंग करणार आणि आपल्याला ते मिळेल की त्यांची हद्द काय आहे, कोणता काय प्लॉट आहे आणि कुठे कुठे ते आहे. ते आपण त्यांना ओव्हरलॅप करू आपल्या गुगल मॅपवर आणि आपण बघू शकत की आपल्या लेआउटच्या बाउंड्रीज काय आहे. दॅट इज द बेसिक क्वेश्चन की आमचा प्लॉट कुठे आहे, आमचा लेआउट कुठे आहे, लोकांना माहितीच नाही. बरं. आणि खूप लेआउटचे जे बाउंड्रीज राहतात ते ओव्हरलॅप होतात. तर त्याच्यामुळे हे फर्स्ट थिंग आम्ही करणार की त्यांना सगळ्यांना GIS मॅपिंग करू. द सेकंड थिंग जे आपल्याला करायचं आहे की मॅक्झिमम जे गुंठेवारीचे रेग्युलरायझेशन आहे, RL लेटर ज्यांना, रिलीज लेटर ज्यांना सांगते आपण की एक प्लॉट आपण रेग्युलराइज करतो, त्यांच्या रिलीज लेटरसाठी त्यांना चक्रा मारावं लागते. ते आपण आता सगळे डिजिटाइज करून पुढचे 6 महिने आणि आमची कारवाई सुद्धा स्टार्ट झालेली आहे त्यांच्या अनुषंगाने. तुम्हाला यायची गरज नाही असं आमचं मन आहे. Government should not be welcoming citizens to their offices. Government will come to your houses. That is what my understanding of the government is. म्हणजे मला तुमच्या NITच्या कार्यालयात यायची गरज नाही. No. अधिकाऱ्यांना विनंती करायची गरज नाही. No. मी थेट तुमची वेबसाईट ओपन करून त्यावरती माझा लेआउट किंवा मी कशा पद्धतीने कुठे आलेलो आहे हे मी बघू शकतो. Yes. If there is no difficulty, if there is no dispute, you will get it online everything. Release letter पर्यंत किंवा आपल्याला जे काही फीस भरायची आहे, डेव्हलपमेंट चार्ज भरायचे आहे, ते सगळे ऑनलाईन करणार. म्हणजे ज्या कागदपत्रांना घेऊन बऱ्याच वेळेस लोकांना फिरावं लागायचं, तुमच्याकडनं अचानक 1971चा काहीतरी कागद मागितला जायचा आणि तो नसायचा. प्रोव्हाइडेड डिस्प्यूट नाही होणार पाहिजे, नसलं पाहिजे. नसला पाहिजे. डिस्प्यूट नाही झाला तर आपण करू. अटी व शर्ती लागू आहेत. अटी व शर्ती म्हणजे डिस्प्यूट झाला तर ते कोर्ट केस बनतील. बरोबर बरोबर. डिस्प्यूट नाहीये आणि क्लिअर टायटल आहे आणि क्लिअर इश्यू नाही, काही इश्यू नाहीये, तर आपण सगळे डिजिटाइज मध्येही त्यांना क्लिअर करू. पण या प्रणालीमुळे तुम्ही सांगता की सगळं काही डिजिटायझेशन होईल, आम्हाला ते वेबसाईटवरती बघायला मिळेल. त्यामुळे जी लोकांची धावाधाव व्हायची
कागदपत्र मिळवण्यासाठी म्हणून त्यांची जी पळापळ व्हायची बऱ्याच वेळेस असायची पण सापडायची नाही किंवा मिळायचे, तर त्या सगळ्या ह्या यंत्रणेमुळे लोकांच्या कामामध्ये किंवा लोकांच्या स्वभावात एकूणच सुटसुटीतपणा येईल असं तुम्हाला वाटतं का? येस, ऑब्व्हियसली देर आर नियर अबाउट 1 लाख ऍप्लिकेशन्स विच आर देअर, आणि मॅक्झिमम ऍप्लिकेशन्स आपला काही अडथळ्यामुळे ते पेंडिंग आहे. म्हणजे काही रिझर्वेशन मध्ये त्यांनी प्लॉट टाकलेले ते आपण रेग्युलराइज करू शकत नाही. ते काहीतरी बाउंड्री डिस्प्यूट आहे ते आपण करू शकत नाही. डुअल ओनरशिप आहे ते आपण रेग्युलराइज करू शकत नाही. त्यांचे व्यतिरिक्त जिथे आहे ते आपण क्लिअर करण्याची मंशा ठेवतोय. साधारण किती कालावधीमध्ये हे सगळं आम्हाला ऍक्टिव्हेट झालेलं दिसेल? डिजिटायझेशन आमच्या टार्गेट 6 ते 8 महिने आहे. बरं. आणि जे त्यांच्या प्रोसिजर चालणार ते तो कंटिन्यू आहे. बिकॉज ऍप्लिकेशन इंडिव्हिज्युअल करतात आणि मला नाही माहिती की इंडिव्हिज्युअल कधी ऍप्लिकेशन करणार, तर दॅट प्रोसिजर इज ऑन गोईंग. म्हणजे ती कायम सुरू राहणारी प्रोसेस आहे. हो, पण लोकांना येणाऱ्या 8 महिन्यामध्ये हे सगळे ऍक्टिव्हेट झालेले दिसेल. येस, 8 महिन्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटूयात, यावरती बोलू शकतो. डेफिनेटली. टाळ होऊन जाऊ देत म्हणजे. संजय मीना या विषयाला घेऊन आश्वासित करतायत की हा विषय ते सोडवतात आणि अपेक्षा आहे की रायझिंग नागपूर म्हणत असताना, नागपूरला प्रगतीपथावर नेत असताना नागपूरला त्यांची NIT संस्था आपली वाटावी या दृष्टीने देखील पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न, ज्याची सुरुवात त्यांनी केली आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा सर. पुढे येतो मी NMRDA कडे. बरोबर, MMRDAचं काम आम्ही मुंबई आणि उपनगरात बघितलेलं, खास करून मुंबईसाठीच ती मर्यादित आहे. पण NMRDA आता येणाऱ्या कालावधीमध्ये चांगल्यापैकी ऍक्टिव्हेट होऊन, किंवा ती ऍक्टिव्हेट झाली असं आपण म्हणूयात, प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना दिसते. काय पुढल्या योजना असणार आहेत? MMRDA जर बघितलं तर ते 1968 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे आला होता, आणि आपला जे NMRDA आलेला आहे ते 2018 मध्ये आलेला आहे. दॅट मीन्स इट इज जस्ट अ बेबी करंटली. बिलकुल सुरुवातच आहे. आपल्याला एक एरिया डेव्हलपमेंट प्लॅन दिला त्यांनी 3,500 स्क्वेअर किलोमीटरचा. त्याच्यानंतर आपल्याला जे डेव्हलपमेंट करायचे आहे त्याचे मेन मुद्दे काय आहे? पहिला तर की आपल्याला जे आतापर्यंत लेआउट परमिशन्स आहेत त्यांना कसे सुरळीत करावे आपण. बिलकुल. ते आपण जे स्टेजेस होती पूर्वी जवळपास 11 ते 12 स्टेजेस होती, म्हणजे 11 ते 12 लोक ते फाईलवर साईन करतात आणि आपले जे काही इनपुट्स ते देतात. ते आता मी त्यांना कट करून आणि 5 लेयर्स केलेली आहे. यू हॅव टू गो ओनली टू 5 दॅट अप्रुव्हल will go to 5 people and it will be fast enough procedure. Bilkul. The second thing regarding NMRDA is most important, we don't have a land bank. आपला MMRDA बघितला, सिडको बघितला, त्यांच्याकडे लँड बँक खूप मोठा होता आणि त्यांच्यामुळे त्यांचे जे फायनान्शियल पोझिशन होते ते खूप चांगले होते. आमच्याकडे ते लँड बँक नाही आहे आतापर्यंत. आमच्या कोशिश आहे, आमचे प्रयत्न आहे की आपण गव्हर्नमेंटला सांगू की आपल्याला काही लँड बँक अवेलेबल करून दिला तर त्यांचे काही आमदनी सुद्धा होईल NMRDAची. द थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज फायनान्शियल मॅनेजमेंट. फक्त लँड बँक करूनही आपल्याला डेव्हलपमेंटसाठी पैसे आपण वापर करू शकत नाही आहे. तर आपल्याला और काय करायचं आहे, तो आम्ही तयारी केलेली आहे की मार्केटमधून आपण पैसे उचलण्यासाठी ते आपण तयारी करत आहे. जसे बॉन्ड्स आपण सांगते, डेट इन्स्ट्रुमेंट्स जसे सांगते, तर त्याच्यासाठी आपल्याला बॅलन्स शीट चांगली होणी पाहिजे, क्रेडिट रेटिंग चांगली होणी पाहिजे. ते कारवाई आमची 3 महिन्यापासून चालू आहे. आमचे बॅलन्स शीट सगळे बनलेले आहे आणि आता आपण केअर रेटिंग जे आहे कंपनी त्यांचे आपण रेटिंग घेतो आहे. आय होप वी विल गेट अ गुड रेटिंग, कारण आमच्याकडे काही लोन वगैरे नाही आहे, डेट नाही आहे आतापर्यंत. तर त्या रेटिंगच्या अनुषंगाने आपण मार्केट पासून सुद्धा फायनान्स उचल करू शकत आणि जे प्रोजेक्ट्स आहे किंवा डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये लावू शकत. बिलकुल. आता MMRDA कंपॅरिझन केला तर त्यांचा खूप मोठा एरिया आहे आणि त्यांचं फायनान्शियल मॅनेजमेंट खूप चांगला आहे. पण मीना सर, तशी अडचण नसायला नको तुम्हाला. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं, तुम्ही शब्द टाकला तर होण्यासारखं का हो मंडळी, होय की नाही? होणारच. पण यू हॅव मेन्शन्ड इट फॉर 10 years. आय एम थिंकिंग ऑफ अ 20 years प्रोग्राम. तुम्ही पुढल्या 20 वर्षाच्या नागपूरचा विचार करताय. बरं. तर आपल्याला कसे पुढे जायचं आहे, आपण बघितलेलं आहे 2008-9 मध्ये आपला नागपूर क्लीनेस्ट आणि ग्रीनेस्ट सिटी आपण सांगितलेला होता. आपल्याला अवॉर्ड सुद्धा भेटला होता. 3-4 वर्षी आपण बँगलोर, इंदौरची, हैदराबादची लाईनमध्ये होतो, पण आता कुठेतरी मागे पडलेला आहे आपण. तो आमचा हेच प्रयत्न राहणार की बिकॉज ऑफ NMRDA हाऊ कॅन वी गो अहेड अँड at least compete with these kind of cities, Bangalore, Hyderabad, Indore, which has gone ahead.
बरोबर. तर त्याच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे आणि तुम्ही नक्की चांगलं सांगितलं की सीएम साहेब आपले आहे, गडकरी साहेब आपले आहे, बिलकुल आपलेच आहेत. रेव्हेन्यू मिनिस्टर सुद्धा आपले आपलेच आहे. तर खूप आपल्याला ते जे सपोर्ट आहे गव्हर्नमेंटच्या आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या ते नक्की भेटणार, त्याची मला खात्री आहे. बरं, पुन्हा NIT कडे येतो. म्हणजे हा प्रश्न, हा मुद्दा माझा राहून गेला होता की बऱ्याच वेळेस काही अधिकारांना घेऊन नागरिकांची NIT आणि महापालिका यांच्यामध्ये त्यांचा फुटबॉल होतो किंवा फरफट होते. तर ते तुम्ही बघत असाल. म्हणजे तुम्ही जी आता ज्या प्रणालीचा उल्लेख तुम्ही केला, त्या प्रणालीमुळे खरं तर ही त्यांची फरफट होणार नाही याची शाश्वती देता आपण? Actually, the confusion is through citizens. The area is totally defined. हां, एरिया कशा आहे, आपला NIT मध्ये आमचे 7 स्कीम फक्त आहे. त्यामध्ये एक स्कीम जे आहे ग्रीन बेल्ट स्कीम, त्यामध्ये 6800 हेक्टरचा एरिया आम्हाला दिलेला आहे प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटसाठी. आणि शहरचे जिथे गुंठेवारी आहे एक्सेप्ट द नगरपंचायत एरिया, आपण बेसाबेल, तरोडी आणि हे सगळे सोडले, तर जिथे गुंठेवारी आहे आणि भरतवाडा पुनापूर जे स्मार्ट सिटीमध्ये गेलेला आहे, तर हे सगळे गुंठेवारी NIT कडे येते. हे 2 विषय मोठे आहे आमच्याकडे. तर लोकांचे कसे भ्रमित होते की तुम्हाला इथून जायचं आहे, NOC घ्यायचं आहे, तुम्हाला उथून जायचं आहे, NOC घ्यायचं आहे. ते चक्रा मारतात आणि जे खालचे पातळीचे अफसर आहे किंवा अधिकारी आहे त्यांना सुद्धा असे आपण थोडा फार माहिती देणार की बाबा असा करू नका, ज्यामध्ये तुम्हाला गरज नाही, उथून दुसरे ऑफिसमध्ये जाण्याची कष्ट करू नका. It is the right of a citizen to get good services from development authorities. बिलकुल. आमचं हेच मत आहे की तुम्हाला धावपळ करण्यासाठी काही गरज नाही राहणे पाहिजे, तसा आम्हाला प्रयत्न राहणार. आता जे काही आहे की NMC किंवा NIT मध्ये जे धावपळ तुम्ही सांगता, तर ते एक वेगळा इश्यू आहे. त्यामध्ये काही डुप्लिकेशन नाहीये कोणाच्याही ज्युरिस्डिक्शन मध्ये. बरं, भांडण काही नाहीये. भांडण काहीच नाही. काहीच नाही. काहीच नाही. ते असंही नाही की बाबा हे काम करायचं आणि जबाबदारी ढकलायची. वेगळं आहे. होय ना? हो. म्हणजे कार्यक्षेत्र वेगळं आहे, पण जबाबदारी ढकलण्याचा काही स्वभाव नाही. नाही, फक्त कोणाच्या कुठल्या जबाबदाऱ्या हे नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं कन्फ्युजन होणार नाही. आतापर्यंत एक सनदी अधिकारी म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये आपण काम केलं, पण नागपूरची तुलना आपण कुठल्या शहराशी करता? नागपूर, पुणे इज comparatively closer to Nagpur than Mumbai, I would say. Medical hub, probably, education hub. Probably, if planned well, Nagpur can beat Pune in future. That is how I will see. Because earlier, विदर्भामध्ये इंडस्ट्रीज जास्त नव्हती, विदर्भामध्ये इन्व्हेस्टमेंट्स कमी होत असते. पण आता आपण बघितलेलं आहे, yesterday if you had seen the news from the Davos, what kind of MOUs had been done. तो इथून जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ते खूप होणार. आपलं जे मॅन्युफॅक्चरिंग जे एरिया आहे ते सुप्त होता, आय वुड से, बिकॉज ऑफ गडचिरोली आणि चंद्रपूर एक नवीन ऊर्जा आलेली आहे आपल्या विदर्भामध्ये. तर मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला काय काय लागते बेसिक इन्फ्रासाठी, स्टील, सिमेंट, ते सगळे अवेलेबल आहे विदर्भात, आपल्याकडे तयार होतं आपल्याकडे. तर पण उथून काय लँडची सीमा आहे गडचिरोलीमध्ये स्पेसिफिकली, चंद्रपूरमध्ये काही थोडाफार आहे, पण द नेक्स्ट डेस्टिनेशन वुड बी नागपूर. बिलकुल. मी म्हटलं ना, नागपूर तसं कुठेही कमी नाही. मुंबईच्या तुलनेमध्ये तसं नागपूर तुल्यबळ आहे. मीना सर, नागपूरकरांचा स्वभाव देखील तुमचा लक्षात आला असेल. तुम्ही नस ओळखता प्रत्येक शहरात गेल्यानंतर, कारण ते तुमचं काम आहे अधिकारी म्हणून. पण नागपूरचे नागरिक हे सकाळच्या नाश्त्यातल्या तर्री पोहेसारखे तर्रेबाज आहेत की संत्र्यातल्या गोडव्याप्रमाणे त्यांच्या बोलण्यात गोडवा आहे? नेमकं काय? संत्री आहेत बा, ऑल स्वीट, गोड बोलतात, समजून घेतात. आणि स्वतः संजय मीनांना काय आवडतं या 2 गोष्टींपैकी? ते सकाळचा नाश्ता तर्री पोहे करणं पसंत करता की? दॅट इज अ टेस्ट, आय वुड से. पण त्यांची वाणीमध्ये असं काहीच नाही. ते ऑल नॉलेजेबल पीपल आहे. आणि नागपूर अर्लियर ऑल्सो, बिफोर महाराष्ट्र केम इन टू एक्झिस्टन्स, वॉज कॅपिटल. CP बरारच्या जे कॅपिटल होता, तो नागपूरच्या लोकांची ते मनस्थिती मला माहिती आहे की ते ऑल आर इन टू दॅट झोन ऑफ अ डेव्हलपमेंट एरिया.
आणि त्यांना माहिती आहे की आपण कसे पुढे जाऊ शकत. ओनली थिंग इज दॅट आता जे नवीन जनरेशन येत आहे त्यांना काहीतरी असं वाटतंय की नागपूर सोडून आणि पुढे कोणत्याही शहरामध्ये आपण जाऊया. आपले जे मुलं मुली आहे ते वेगळे वेगळे शहरामध्ये जातात. दॅट इज कॉल्ड ब्रेन ड्रेन जे आपल्या शहरमध्ये होत आहे त्यांना रोखण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. पण जे आपण प्रश्न विचारला त्याचा फक्त आन्सर हेच आहे, भले तर्री पोहा खाते हैं फिर भी जबान से शब्द मीठे ही निकलते. वा वा, क्या बात आहे. नागपूरकरांसाठी कॉम्प्लिमेंट होती. याचा अर्थ संजय मीना सरांनी ह्या शहरात काम करत असताना नागपूरला स्वतःमध्ये प्रतिबिंबित करून घेतलंय, हे तितकंच खरं. आणि हीच खरं तर खऱ्या अधिकाऱ्याची ओळख असते की तो शहर समजून घेऊन त्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याकरता म्हणून काम करतो. आणखीन एक तरुण मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्ही ब्रेन ड्रेनचा मुद्दा काढला. शिकतात इथं मंडळी, पण नोकरीसाठी बाहेर जावं लागतं. दावोसचा देखील उल्लेख आपण केला. आपल्या जवळच मिहान आपल्या जवळ आहे. आणि वाटतं तुम्हाला की दावोसच्या याच्यानंतर एक फार मोठी गुंतवणूक मिहानच्या दृष्टीने पुढे येताना दिसते. आणि शिवाय नवीन उद्योग घेऊन हल्ली लोकांना महिन्याची जी मिळकत मिळताना दिसते 20,000 25,000. मी फिगरमध्ये विचारतो, तेच तो मुंबईला गेला की ती मिळकत 40,000च्या वरती जाते. पण त्या प्रमाणात तरुण इथे शिकून रोजगारातनं तेवढी मिळकत मिळू शकेल असं वाटतं येणाऱ्या काळात. सी द यंग जनरेशन इज गेटिंग आफ्टर CTC कॉस्ट टू कंपनी. मला 10 लाखचा CTC मिळाला आणि त्या XYZ कंपनीमध्ये, पण ते जाणार बँगलोर किंवा मुंबई. बिलकुल. मला 6 लाख CTC मिळाला नागपूरमध्ये. आपण काय एक्झॅक्टली त्यावर फोकस करणार किंवा आपण काय चूज करणार. 10 लाख CTC काय पीअर प्रेशरमध्ये आपल्याला बोलावं लागेल ना, मला 10 लाखच्या CTC मिळाला. बिलकुल, कोणाला नको आहे. पण त्यामध्ये क्लॉज काय आहे, आपला कॉस्ट ऑफ लिव्हिंग काय आहे. आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आपण बघितलं ते नागपूरची कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज मच बेटर दॅन मुंबई कॉस्ट ऑफ लिव्हिंग और पुणे कॉस्ट ऑफ लिव्हिंग. बिकॉज यू विल बी स्टेइंग एट युअर होम, तो यू विल बी सेव्हिंग ऑन रेंट. You will be using less of public conveyance because you will be having your own vehicle. बिलकुल. You will be spending most of the time outside because you don't have friend's house over there. But here you would be spending time most of the time in friend house. तो आपले जे बाहेरचे जे खर्चे होतात ते सुद्धा वाचते. तो माझ्या माहितीप्रमाणे अगर 50% CTCs ऑल्सो मिलता है नागपुर में, तो दैट इज मच बेटर देन व्हाट मुंबई पीपल आर गेटिंग. बिलकुल. द सेकंड थिंग इज पीपल अराउंड यू. ऑल नवीन शहरमध्ये जाण्यासाठी आपल्याला एकतर विचार करावा लागतो, नवीन फ्रेंड्स पाहिजे, नवीन सर्कल पाहिजे. इथून आपल्याला काहीच नाही, आपल्याला ऑलरेडी एक्झिस्टिंग फ्रेंड्स आहे, एक्झिस्टिंग सर्कल आहे, तो आपल्याला ते जास्त करायचे नाही. तर जी ब्रेन ड्रेनची गोष्ट आहे, फक्त आपल्याला ब्रेन ड्रेन कसे होत आहे की आपली जी जनरेशन आहे त्यांना असं वाटतंय की नागपूरमध्ये नाही राहायचं आहे. वाय नाही राहायचं आहे त्यांना विचारूयात. फक्त ते मनीचा प्रश्न नाही आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर आपला खूप चांगला आहे. असा नाही आहे की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही कुठेही मागे आहे. नागपूर शहर NMC, NIT किंवा आपला NMRDA त्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, आपलं डबल डेकर जे आपण बनवलेलं आहे, बिलकुल गडकरी साहेब आणि CM साहेब आणि बाकी इतर लोकांनी महामेट्रोनी जे डबल डेकर आपला फ्लायओव्हर आणि मेट्रोच्या जे सुरुवात केलेला आहे, इंडियामध्ये फर्स्ट होता. म्हणजे इन्फ्रामध्ये आपण स्टार्टिंग इथून पासून करत आहे. असं नाही आहे की इन्फ्रामध्ये आपण कुठे मागे आहे. पण त्यांच्या मनस्थिती आम्हाला जाणीव पाहिजे की त्यांना कसे वाटते की बँगलोर इज मच बेटर किंवा मुंबई इज मच बेटर किंवा गुडगाव इज मच बेटर. व्हॉट इज देअर, दॅट यू हॅव टू आस्क देम. बिलकुल, संवाद साधलाच पाहिजे त्यांच्याशी. संवाद साधला पाहिजे. अँड वी हॅव टू वर्क ऑन देअर प्रॉब्लेम्स. इफ दे विल नॉट स्टे हिअर, द सिटी विल बी अ रिटायरी सिटी. तसं होता कामा नये. खरं तर फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात आणि एक नागपूरकर म्हणून आज तुम्ही आम्हाला बोलताना दिसलात. मी जसं म्हणालो, मी पुन्हा एकदा त्याचा उल्लेख करून घेतो की नागपूर त्यांनी स्वतःमध्ये प्रतिबिंबित करून घेतलंय आणि त्या दृष्टीने ते प्रचंड आशावादी आहेत. आपण कायम असं म्हणतो की उम्मीद पे दुनिया कायम आहे. पण केवळ या वाक्यापुरता मर्यादित न राहता पुढे जाऊन सर कसं काम करता येईल, प्रत्यक्ष स्वरूपात विकास कसा दिसेल, या दृष्टीने तुमचं विजन तयार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.